करताना ना यांच्या समोर पण एक एक डॉट लिहत जायचं म्हणजे ना काय मला तर द्यायला सोपं पडतं. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक असताना सुद्धा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र इथे एका धावेवरती म्हणावं लागेल समाधान. अशा पद्धतीने संघाचा पहिला खाता उघडलेला आहे. किशोराने पहिला चेंडू निर्धाव फेकला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू एक धावेने आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडवरती घेऊन गेलेला आहे. गोलंदाजी करतात पवन. 2 चेंडू फेकले आतापर्यंत आणि आतापर्यंत 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. हा तिसरा चेंडू मार्गस्थ आणि या वेळेला बघा यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे तर यावेळेला त्यांनी यष्ट्या उडवलेल्या आहेत आणि यष्ट्या उडवून त्यांनी फर्निचर उद्ध्वस्त केलेलं आहे. ठीक आहे. पवन टू देवेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला बघा खेळाडू जिथे तैनात आहे काहीसा एका टप्प्यावर किंचित थोड्याशा डिस्टन्सने इथे आता गडी जवळपास हातातच झेल देऊन जाणार होता. मात्र 1 धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. हो 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 सुरेख गोलंदाजी. चांगली गोलंदाजी इथे पवन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा निर्धाव फेकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावलेली 3 धावांवरती. चेंडू फेकले आतापर्यंत 4 आणि धावसंख्या मात्र 3च. 5 चेंडू चुकीची दुरुस्ती. त्यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न तर होता. मात्र हा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने असलेल्या खेळाडूपर्यंत जातोय आणि तिथे मात्र 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. एकच मिळाली. एकच धाव काढण्यामध्ये यश आलेलं आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती म्हणजे 4च धावा. पहिलं षटक काहीसं पॉवर प्लेचं षटक असताना सुद्धा बघा फील्ड रेस्ट्रिक्शन असताना सुद्धा इथे 4च धावा मिळालेल्या आहेत. 4 धावांनी पवन यांनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केलेली आहे आणि वडाच्या वडीच्या तिन्ही फलंदाजांना जवळपास जागेवरती थांबवून ठेवलेलं आहे. आता काहीसं दबाव आणि दडपण कमलाकर किशोर आणि देवेंद्र यांच्यावरती असणार आहे. हॅलो हॅलो स्ट्राईक गोलंदाज कोण आहे? पवन यांनी आपला पहिला षटक फेकल्यानंतर चांगली कामगिरी केल्यानंतर आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता आदित्य आलाय गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिली मात्र संघासाठी दुसरं षटक घेऊन इथे आदित्य गोलंदाजी करणार आहे. शॉर्ट पिच पडलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. एका टप्प्यावरती झेल करतायत. एसटीकडे फेकी करतायत. पाहूया क्लोज कॉल आहे मात्र इथे इझिली दुसरा रन मिळतोय. 2 धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे वधारते. धावसंख्या झालेले 6 धावा.
पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आदित्य यांचा पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाजी ते किशोर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत. एक धाव काढून 2 स्ट्रायकर एंडवरती गेले होते, मात्र इथे विकेट गडी बाद झाला होता. आणि आता बघा स्वतः हातामध्ये घेतलेली ही फळी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये डाऊन द ट्रॅक येतात आहेत, मात्र फळीवरती चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव फेकलेला हा चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या स्थगित करून ठेवतोय 6 वरती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू इथे शॉर्ट थर्डमॅन ठेवलेला आहेत आणि कलेक्ट केला. फेकी करतील. एकाच धावेवरती म्हणावं लागेल समाधान. 3 चेंडू फेकले, 3 धावा मिळाल्या. 3 धावेने धावसंख्या 7 वरती पोहोचलेली आहे. पहिलं षटक 25 बरं जवळपास नापतोल केलेली गोलंदाजी. 4च धावा मिळाल्या होत्या. दुसरं षटक मार्गस्थ, फक्त आतापर्यंत 3च धावा आलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा बघा भेदक अचूक मारा करतात आणि टिच्चून करतात तो सुद्धा आपल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू फेकले आणि मात्र 3च धावा. चांगली गोलंदाजी आदित्य यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला थोडीशी दिशा भरकटलेली आहे. चेंडू गेलेला आहे धोक्याच्या वरून जवळपास वाईड स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू. 1 धाव वाढून जातोय. बऱ्याच वेळानंतर बऱ्याच अवधीनंतर आता आदित्य यांनी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आखूट टप्प्याचा पडला आणि चेंडू गेला स्क्वेअर स्वरूपामध्ये वाईड. पुन्हा एकदा आदित्य तो किशोर. या वेळेला सुद्धा किशोरला जागेवरच उभा ठेवलेला आहे. काहीच दडपण. किशोर आहे ना, किशोर आहे ना, देवेंद्र आहे का? चुकीची दुरुस्ती. देवेंद्र स्ट्राईक वरती आहेत आणि यावेळेला देवेंद्रला सुद्धा थांबवून ठेवलेला आहे. नक्कीच पावसाची आतुरता सगळ्यांनाच आहे. देवेंद्राने सुद्धा पाऊस पाडायचा होता, मात्र इथे पावसाला थांबवून ठेवलाय. तसं आदित्यने इथे या देवेंद्रला सुद्धा थांबवून ठेवलेलं आहे. यावेळेला पुन्हा देवेंद्रला थांबवून ठेवलंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने अशा पद्धतीने षटक समाप्त. 2 षटका अखेर धावसंख्या मात्र आणि मात्र 8 धावा. 4चा रन रेट चालू आहे. पहिल्या षटका अखेर 4 धावा, दुसऱ्या षटका अखेर सुद्धा 4 धावा. रनांचा पाऊस सुद्धा पाडू देत नाहीये आणि अशा जवळपास जून महिन्यापर्यंत आपण पदार्पण केलं आणि एकही पावसाचा थेंब नाहीये. माहित नाही मला माहित नाही. वडाच्या वाडीच्या प्रेक्षकाकडनं, वडाच्या वाडीच्या संघातील खेळाडूंकडनं सगळ्यांना आता अपेक्षा असणार आहे. देवेंद्र आणि किशोर यांच्यावरती दोघांच्यावरती नजरा लागलेल्या आहेत, कारण की एकही मोठा फटका आलेला नाहीये. आतापर्यंत 12 चेंडू हे दोन्ही खेळाडू खेळलेले आहेत, मात्र धाव संख्या 8 वरती स्थिरावलेली आहे. मोठ्या फटक्यांची, मोठ्या आतिषबाजीची गरज आहे. इथे गोलंदाजाचा यश गोलंदाजी करतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळेला सुद्धा बघा पंचांकडे दाद मागताना पंचांनी हात वरती केला. पंचांनी गडी बाद दिलेला आहे. इथे गडी बाद झाला कसोच्या स्वरूपामध्ये. आज गोलंदाजी थोडीशी प्रभावी ठरते. गोलंदाज थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न करतायत वडाच्या वाडीवरती, कारण की इथे गोलंदाजी कंजूसी बरी, गोलंदाजी भेदक, गोलंदाजी टिचून चाललेली पाहायला मिळते. पहिले तर आपल्याला इथे पाहायला मिळाले, त्याचं नाव होता पवन, त्याने 4च धावा दिल्या. त्यानंतर त्याचं नाव आहे गोलंदाजासाठी आदित्य, त्याने सुद्धा 4च धावा दिल्या आणि आता त्यांचीच प्रतिकृती इथे आपल्याला यश करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद घेतलेला यश यांनी. गडी बाद झाला किशोर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे अल्पेश. सध्या धाव संख्या सुद्धा अल्पच आहे आणि आता अल्पेश मोठे फटके मारतात का याच्यावरती सुद्धा नजर आहे, कारण की मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण की धाव संख्या अल्पशा असलेली अजिबात चालणार नाहीये. यश टू अल्पेश. राईट आर्मर ओव्हर द विकेटचा मारा. गुड लेंथवर पडलेला चेंडू काहीसा समजलेला नाही अल्पेश याला. पंचांनी मात्र दाखवलेला आहे हा चेंडू स्क्वेअर स्वरूपाचा आहे. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मिळणार अवांतर, अवांतर धाव्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 9 धावा. गडीबाद 2. यावेळेला सुद्धा गुडलेंथवर पडलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथं बघा कव्हरचा
मिड विकेटचा खेळाडू जे तैनात होता त्याच्या हातातून चेंडू निसटला, त्यामुळे पहिल्यांदा 2 धावा काढण्यामध्ये इथे यश प्राप्त झालेलं आहे फलंदाजाला कोणत्याही. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 11. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, मात्र धावसंख्या 11 वरती जवळपास थांबलेलीच आहे. पाहूया कशा पद्धतीने मारा करतोय ते यश. त्यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे खेळाडू जातोय, कलेक्ट करणार का, नो मॅन्स लँड मध्ये पडली. प्रयत्न मोठा होता, मात्र इथे 2 धावा रोखू शकलेल्या नाहीये. 2 धावा तर नक्कीच पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचते 13 वरती. धावसंख्या झाली 13, गडी बाद 2. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यश यांची गोलंदाजी काहीस संधी उपलब्ध करून देतात विकेटची, मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडते. प्रयत्न होतोय कॅचचा, मात्र कॅच नो मॅन्स लँड मध्ये पडल्यामुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा यश टू किशोर. यश तू कोण आहे? अल्पेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या थांबवते. धावसंख्या तिथेच आहे, स्थिर होते 13 वरती. पहिल्यांदा लो स्कोरिंग मॅच होते का असं वाटतंय, कारण की जवळपास चित्र तसंच आहे. मोठा एकही फटका नाहीये आणि गोलंदाज मात्र प्रभावी. यावेळेला सुद्धा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू इथे तैनात. चेंडू कलेक्ट केला, मात्र 1 धाव नक्कीच मिळणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली, दोघांचं कोऑर्डिनेशन चांगलं, मात्र धावसंख्या मिळणार आहे एकच. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 14 धावा, गडी बाद 2. शेवटचा चेंडू शिल्लक. अजून एकही चौकार किंवा षटकार किंवा मोठा फटका लागलेला नाहीये. 2 धावांच्या पुढे मोठा फटका आलेला नाहीये. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा खेळाडू तिथे तैनात आहे. तो खेळाडू चेंडू कलेक्ट करेल, फेकी करेल, तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळालेली आहे. इथे बघा थोडीशी मिसफिल्डिंग, काहीतरी फेकून मारण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय का, पण त्यांनी नक्कीच बाद दिलेला आहे. 2च धावावर मानावं लागेल समाधान. 2 धावांनी धावसंख्या वाढते, ती म्हणजे झालेली आहे 16 धावा. इनिंग ब्रेक नाही घेतला ना आपण. त्याचप्रमाणे मी विनंती करतो, आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे लवकर उपस्थित राहायचं आहे. तिथे सन्मान चिन्ह कॅप्टनला बोलव आहे ना. टॉस उडवून घ्यायचा आहे. जरा विनंती आहे मान्यवरांना, आपण इथे यायचं आहे. टॉस होतोय. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध शिवभक्ती क्रिकेट संघ चांदोरे. कर्णधार उपस्थित आहेत का? बरं ते हे पण घ्या ना, सन्मान चिन्ह पण घ्या. चांदोरे संघाचा कर्णधार आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम याचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी कर्णधारांना विनंती केली होती, आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस उडवून घेणार, त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी लवकर उपस्थित राहायचं आहे. वेळ नाही घालवायचा. आपण ऍक्च्युली उशिरा चालू केलेले आहेत सामने. जरा लवकर करा, त्वरा करा. समजायचं कोण त्यांना सन्मान चिन्ह यांचं नाव शिवभक्ती क्रीडा मंडळ चांदोरे कर्णधार, जरा त्वरा करायचा आहे. पल्सप संघाचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
कॉल करताय तुमच्याकडे कॉल कोण करताय? निलेश सर कॉल करणार आहेत. तर मग आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत प्रतीक साबळे साहेब यांच्या हस्ते आता टॉस होणार आहे. आपण तिथे कॅमेरा थोडस कॅमेऱ्यामधून समोर यायचंय. तर कॉल करतात आहे निलेश सर, पाहूया. काटा कॉल आहे, काटा झालेला आहे. निलेश सर टॉस जिंकलेले आहेत. म्हणजे आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम या संघाचे कर्णधार टॉस जिंकलेले आहेत. तर आपण काय निवडाल? क्षेत्ररक्षण. आपण सुद्धा क्षेत्ररक्षण निवडतोय. याच्या आधीचं आपण विश्लेषण पाहतोय, क्षेत्ररक्षण करणारी टीम जिंकते आहे. मात्र याच्या आधीचा सामना जो वडवलीच्या दरम्यान झाला त्यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं ते हारले होते. तरी सुद्धा तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलात. काय विचार असेल डोक्यात? क्रिकेट हा निश्चितीचा गेम आहे. कोण हार जित तर होत राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला बॅटिंग किंवा फिल्डिंग काय असं हे नाही वाटत, करू शकतो. नक्कीच हा कॉन्फिडन्स आपल्याला खूप महत्वाचा ठरणारच आहे. मात्र या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलं तर समोरच्या संघाला कितीच्या टार्गेटमध्ये थांबवण्याचा प्रयत्न कराल? नाही, असं काही ठरवलेलं नाही. ते मैदानावर पिचवर माझे बॉलर लोक बघून येतील कितीवर थांबवायचे. पहिल्यांदा काहीतरी वेगळा कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. आग लागलेली आहे कर्णधाराकडे. आपल्याकडे वळतो मी. आपण डोक्यामध्ये काय घेऊन झालं? जर टॉस जिंकला असता तर आपण काय निवडलं असतं? आमचा पहिला बॅटिंग करण्याचाच निर्णय होता. टॉस हारो किंवा जिंको. अगोदर कळवलं असं आपण टॉस उडवला नसता, कारण की यांनी क्षेत्ररक्षण केलं. आपण चला तर मग आता आपला काय टार्गेट असणार आहे? नाव किती मोठं आव्हान द्याल? एक कमीत कमी 35-40 टार्गेट. चला 30-35-40चा टार्गेट आपण डोक्यामध्ये घेऊन चाललेला आहे. त्याचप्रमाणे मी दोघांना बेस्ट ऑफ लक तर देतोच, पण आता आपण इथेच आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत सुद्धा करून घेऊया. वडाची वाडी संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मी विनंती करतो साबळे साहेबांना, आई सोमजाई देवी क्रिकेट संघाच्या कर्णधार, शिलीम संघाचे कर्णधार, त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. आपण या यादव सहाय्यक समिती गोवळे विभाग या शासकासाठी उपस्थित राहिला, त्यासाठी आठवणीस्पर ही आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मी विनंती करतो शिवभक्ती क्रिकेट मंडळ चांदोरे या संघाच्या कर्णधाराला सुद्धा आपण हे सन्मान चिन्ह पुरस्कृत करायचं आहे. सुधीर कांबळे साहेब यांच्या हस्ते आपण हे सन्मान चिन्ह घेत आहोत. धन्यवाद. आपण आलात आणि या संघामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला मिळालेले सन्मान चिन्ह आहे, त्याचा तुम्ही आता स्वीकार करून घेतलात. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढील होणारा सामना सोमजाई देवी क्रिकेट संघ सेलीम विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ चांदोरे. या सामन्यामध्ये सेलीम संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तसेच चालू असणाऱ्या सामन्याकडे वळूया. गोलंदाजीसाठी राहुल कांबळे आणि फलंदाजीवर स्ट्राईकला आहे तो राज आणि नॉन स्ट्राईकवर बुरा सांभाळतोय लेफ्ट हँड बॅटर हार्ड हिटर अल्पेश. राहुल टू राज. सलामीला आलेला राज पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. फोन करा. काय झालं? एक बॉल एक. राजनी 17 फक्त ना. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी सुद्धा पहिला षटक घेऊन येतो जो राहुल कांबळे आणि स्ट्राईकला आहे हार्ड हिटर लेफ्ट हँड बॅटर अल्पेश. फलसप संघाकडून पाहूया आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे माफक असं आव्हान आहे. 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना 1 चेंडूमध्ये 1 धाव ही फलकावर लागलेली आहे. आणि आता गरज आहे ती म्हणजे 17 चेंडूंमध्ये 16 धावांची. सामना एकदम इझी आहे, जवळपास असंच दिसतंय. मात्र हा क्रिकेट आहे. तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेला ज्याप्रमाणे सरडा, राजनीती आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास अडकलेला असतो. एमआयची मॅच प्रत्येक वेळेला त्याच पद्धतीची होते. मुंबई इंडियन्सनी शेवटी एका चेंडूवरती 1 धाव जिंकायला हवी असते, त्यावेळेला चुरशीचा सामना करून जातो, सुपर ओव्हर करून जाते. अशा पद्धतीने हा क्रिकेट आहे, प्रत्येक वेळेला रंग बदलत असतो. बरोबर. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकलं आणि कोण हरलं हे सांगू शकत नसणारे सामने आपण बरेच पाहिलेले आहेत. पाहूया तिसरा चेंडू, सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय, पण पंचांकडून त्याला दाद मिळत नाही आणि अवंतर धावसंख्येत भर पडते ती आणि संघाची धावसंख्या होते 2. आतापर्यंत राहुल यांनी गोलंदाजी करताना 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 व्हॅलिड चेंडू आणि 1 आहे अतिरिक्त चेंडू. अशा पद्धतीने 2 चेंडूवरती धावसंख्या 2. पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेटचा मारा, लेफ्टी डावखुरा फलंदाज तिथे तैनात.
लेग साईडला बनकवलेला हा चेंडू स्क्वेअर लेगचा खेळाडू कलेक्ट करतोय, फेकी करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या झालेल्या आहे 3 धावा 3 चेंडूंच्या खेळीनंतर. मापक असं आव्हान आणि मापक असं आव्हानाचं पाठलाग सुद्धा संत गतीने होताना पाहत आहोत. 3 चेंडूंमध्ये 3 धाव फलकावर लागलेली आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल कांबळे यांचा राज याला पाहूया. सुंदर असा चेंडू बीट झालेला आहे आणि निर्धाव चेंडूची भर पडते. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 3. नक्कीच आता दुपारचं सत्र जवळपास संपुष्टात आलेलं आहे. संध्याकाळचं सत्र चालू होणार आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला आतिषबाजी पाहायला मिळते. कारण की वारे विरुद्ध दिशेने वाहत असतात. मैदान सुद्धा टणक झालेलं असतं. चेंडू पडला का मोठे फटके सुद्धा येत असतात. मात्र येथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लो स्कोरिंग मॅच चालू आहे. जिंकण्यासाठी फक्त 17 धावांचं आव्हान आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू हातामध्ये गेलेला आहे. चेंडू झालेला आहे झेल आणि संपला खेळाडूचा खेळ. डीजे सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते वडाचीवाडी संघाकडून. 5 चेंडूमध्ये 3 धावा देऊन 1 गडी बाद केलाय आणि मापक आव्हान असलं तरी ते मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही कोणत्या संघाचं पारडं जड असेल. त्याचप्रमाणे चाललेला हा संत गतीचा खेळ. पाहूया पुढचा चेंडू राहुल याचा. नक्कीच राहुल याने काहीसं दडपण दिलेलं आहे. उभं केलंय दडपण थोडंसं. यावेळेला लेगसाईडच्या दिशेने बनकवलेला हा चेंडू फाईन लेगला तिथे खेळाडू तैनात आहे. त्याने हातामध्ये झेल करतोय. यष्टीरक्षकापर्यंत फेकतोय. मात्र एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा 4 वरती. पहिलं षटक समाप्त. बघा आठवण करून देतो तुम्हाला, याच्या आधी पवनने सुद्धा पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकाअखेर 4 धावा आल्या होत्या आणि 1 गडी बाद झालेला होता. आता यावेळेला सुद्धा तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा पहिलं षटक राहुलने हाताळलं. 1 षटक समाप्त, 4 धावा आणि 1 विकेट आलेला आहे. जवळपास तुल्यबल चाललेला सामना. जिंकण्यासाठी 17 धावांचं मापक आव्हान असलं तरी मात्र 4च धावा मिळालेल्या आहेत. जरा लवकर करायचं विनंती आपणास. घाई करा, थोडी घाई करा. भरपूर सामने आपले अजून बाकी आहेत. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय वडाचीवाडी संघाकडून अक्षय. पाहूया त्यांना सुद्धा अगदी माफक मारा करत कमी धावा खर्च करून संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते अक्षय. स्ट्राईकवर योगेश. सुंदर असा फटका तटवलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फील्ड होते आणि फील्ड होण्याआधी 1 धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलसफ संघाला आणि संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 5. नक्कीच अक्षय यांची गोलंदाजी. यावेळेला सुद्धा एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या हळूहळू मुंगीच्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 5. मोठं आव्हान नाहीये, त्यामुळे फलंदाज मोठे फटके मारत नाहीये. मात्र गोलंदाजी जितकी तरबेजीने पडते, फलंदाजाला फटके मारण्याचे तितकं संधी सुद्धा उपलब्ध करून देत नाहीये. पुढचा चेंडू घेऊन अक्षय टू अल्पेश. यावेळेला गुडलेजवर पडलेला चेंडू थोडासा उडाला. मात्र पंचांनी त्याला एकदम कौतुकास्पद दिलेला आहे. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने धावसंख्या पुन्हा एकदा जागेवरती स्थिर होते 5 वरती. काहीसं दडपण, काहीसं तुल्यबल चाललेला सामना गोलंदाजीच्या दिशेने झुकत चाललेला आहे. जवळपास फलंदाज काहीसं मोठे फटके मारू शकत नाहीयेत. मात्र इथे यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न इथे सक्सेसफुल होत आहे का? नक्कीच होणार आहे, कारण चेंडू गेला सीमारेषेच्या पार. चेंडू खणखणीत षटकार. डीजे धन्यवाद डीजे. एक मोठा फटका आणि जवळपास होडी पाण्यामध्ये बुडाली. कारण की अशा पद्धतीचा मारा चाललेला जवळपास त्यांनी सांभाळलं होतं. जेवढे खड्डे पडलेले त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये एक बोट अडकवून ठेवला होता. मात्र पाणी डायरेक्ट बोडीच्या बाजूने आला आतमध्ये. एक मोठा फटका लागला आणि धावसंख्या जवळपास 11 वरती घेऊन गेले. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची
6 धावांची गरज आहे. त्यावेळेला 2 धावा नक्की मिळणार आहे. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं हा हिटर अल्पेश अजूनपर्यंत क्रीजवर उभा होता, तोपर्यंत सामना संपलेला नव्हता आणि एका चेंडूवरच षटकार ठोकवून त्यांनी सामना आपल्या बाजूने झुकवून घेतलेला आहे. नक्कीच एक मोठा फटका पूर्ण रंग बदलून टाकला क्रिकेटचा. त्यावेळेला हा मोठा फटका जवळपास 4 धावांवरती घेऊन गेला जिंकण्यासाठी शिल्लक असलेल्या. त्यामध्ये आणखी एक भर पडते. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणखी वाढते आणि वाढलेली धावसंख्या 14 वरती घेऊन जाते. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू. त्यावेळेला सुद्धा लेग साईडच्या दिशेने बनकवलेला चेंडू. लॉंग ऑनला खेळाडू तिथे तैनात आहेत. पोचतायत, पकडतायत, कलेक्ट करून फेकणार. तोपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत आणि मात्र आता जिंकण्यासाठी एकाच धावेची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहे 7. आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. त्यामुळे मी विनंती करतो पुढचा जो संघ आहे आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध शिवभक्ती क्रीडा मंडळ चांदोरे. सोमजाई संघाने आपला सुंदर असा फटका मागून विजयी षटकार या ठिकाणी पल्सर संघ विजयी झालेला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच पराभव संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.